गुड इव्हनिंग स्टुडंट. आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये स्विचेस इन सिरीज आणि स्विचेस इन पॅरलल हे दोन स्विचेस बघितले आणि त्याच्यावरचेच एक्झाम्पल आता आपल्याला घ्यायचे. त्यात फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. म्हणजे त्याच्यामध्ये आता आपल्याला सर्किट दिलेलं असेल आणि त्याचं आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा इनपुट आउटपुट टेबल म्हणजे ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. त्यात फर्स्ट एक्झाम्पल. आता फर्स्ट डायग्राम बघा काय दिलं त्याच्यामध्ये की वरती एक स्विच आहे S1, खाली दोन स्विचेस आहे S2 आणि S3. मग आता S1 एक स्विच, मग त्यासाठी आपण काय S1 आणि S2 दोन स्विचेस म्हणजे ते दोन स्टेटमेंट घेणार आपण P आणि Q. आणि P मग काय म्हणणार द स्विच S1, Q दोन डॉट करून काय म्हणणार द स्विच S2. आता पहिलं स्विच S1 ने म्हणजे P घेणार, मग खाली आलेलं आहे पॅरलल. मग पॅरललसाठी कोणता सिम्बॉल वापरतो आपण ऑर. मग हे जे दोन स्विचेस आहे ते काय आहे एका लाईनीत म्हणजे सिरीजमध्ये, मग त्याला आपण ब्रॅकेट घालणार आणि ते दोघं स्विचेस एका लाईनमध्ये असल्यामुळे तिथे काय असणार आहे अँड S2 आणि S3 म्हणजेच काय म्हणणार आपण P अँड Q. म्हणून त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार मग सोल्युशनमध्ये बघा. आता इथे PQR तीन स्विचेस आपल्याकडे जास्तीत जास्त तीन स्विचेस असतात. मग P आपण काय म्हणतो द स्विच S1 किंवा द स्विच S1 इज क्लोज. Q म्हणजे S2 स्विच असतं म्हणून काय म्हणणार आपण द स्विच S2 इज क्लोज. तिसरं जर स्विच असेल तर कोणतं स्टेटमेंट घेणार R, द स्विच S3 इज क्लोज. आणि तिच्यामध्ये S1 डॅश S2 डॅश S3 डॅश असे जर स्विचेस आलेले असतील तर त्याच्यासाठी काय मग आपण निगेशन P, द स्विच S1 डॅश इज क्लोज. किंवा तुम्ही मग त्याच्या उलट काय म्हणू शकता द स्विच S1 इज ओपन, निगेशन Q, द स्विच S2 डॅश इज क्लोज किंवा द स्विच S2 इज ओपन, निगेशन R, द स्विच S3 डॅश इज क्लोज ऑर द स्विच S3 इज ओपन. आणि शेवटी L, द लॅम्प इज ऑन. आता पहिल्याचं सोल्युशन आपण बघतोय की त्याच्यामध्ये आता फर्स्ट आपण बघतोय द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट इज. मग दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल मग स्विच S1साठी आपण काय म्हटलं आहे P, खाली लाईन आली आहे म्हणजे पॅरललसाठी कोणता सिम्बॉल वापरतो आपण ऑर. दोन स्विचेस आहे एकाच लाईनमध्ये म्हणजे काय ते सिरीजमध्ये, मग काय कोणता सिम्बॉल वापरणार आणि S2 आणि S3 म्हणजेच काय म्हणणार Q अँड R आणि त्याला ब्रॅकेट घालायचा. इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू L. इट इज जनरली डिनोटेड बाय P or Q and R म्हणजे इज इक्वल टू L नाही म्हटलं तरी चालतं. आणि मग त्याचा आता स्विचिंग टेबल तुम्हाला माहितीच आहे म्हणजे ट्रूथ टेबल. PQR तीन स्टेटमेंट आहेत. तीन स्टेटमेंट असेल तर P कॉलममध्ये काय करतो आपण 4 ट्रू 4 फॉल्स, Q कॉलममध्ये 2 ट्रू 2 फॉल्स. इथे फक्त आपण Tच्या ऐवजी काय वापरणार आहे 1 आणि Fच्या ऐवजी 0 वापरणार आहे. तिसऱ्या कॉलममध्ये काय येणार 1 0 1 0 1 0. आता आपण अगोदर ब्रॅकेट सॉल्व करतो. ब्रॅकेट काय इथे Q अँड R, मग Qचा कॉलम आणि Rचा कॉलमचा विचार करायचा आणि अँडचा टेबल काय सांगतो आपल्याला बोथ ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. मग जिथे Q आणि R दोघं ट्रू असतील तेव्हा ट्रू येईल, ट्रू म्हणजेच काय येईल मग 1 आणि अदरवाईज काय येणार F म्हणजेच 0. मग तसंच आपण P or Q अँड R, मग Pचा कॉलम आणि Q अँड Rचा कॉलम या दोघं कॉलमचा विचार करायचा आहे. आणि कोणता हे अँडचा टेबल काय सांगतो बोथ ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. मग जिथे होते बोथ ट्रू म्हणजे बोथ वन असेल तर 1 अदरवाईज फॉल्स, म्हणजे तिथे बोथ 1 येत असेल तिथे 1 करायचा अदरवाईज. सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा S1 डॅश S2 S1 आणि S2 डॅश असे 4 स्विचेस आहेत. मग पहिल्यांदा बॅटरीचं करंट जाते वरती बघा कुठे S1 डॅश आणि S2कडे. S1 डॅश आणि S2 हे दोघं एकाच लाईनीमध्ये म्हणजे ते काय झाले सिरीजमध्ये, म्हणजे ते कोणता सिम्बॉल वापरणार अँडचा. नंतर तेच लाईन खाली येते म्हणजे पॅरलल म्हणजे काय ऑर, म्हणजे त्या ऑरचा सिम्बॉल घालणार
आणि 2 स्विचेस हे सिरीजमध्ये. म्हणून त्याचा द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट इज काय निगेशन P अँड Q. आता S1 डॅश म्हणून काय वापरणार आपण निगेशन P. वरती जे सगळं लिहिलेलं बघा आपण पहिल्याचं जे सोल्युशन होतं त्याच्यावरती आपण P Q R तसंच निगेशन P निगेशन Q निगेशन R असं सगळं लिहून घेतलं आहे. ते प्रत्येक एक्झाम्पलसाठी आपल्याला राईट करायचं आहे. फक्त आता ते 2 स्टेटमेंट आलेले P आणि Q, मग ते R नाही लिहिलं तरी चालतं आहे. म्हणजे P 2 डॉट करून काय म्हणणार आपण द स्विच S1 इज क्लोज. Q 2 डॉट करून द स्विच S2 इज क्लोज. इथे निगेशन P आणि निगेशन Q आले म्हणून ते दोघं घ्यायचे. ते काय म्हणणार द स्विच S1 डॅश इज क्लोज द स्विच S2 डॅश इज क्लोज. इथे R आणि R नाही आहे म्हणजे थर्ड स्विच नाही आहे म्हणून R घेण्याची गरज नाही आहे. तेवढे 2च घ्यायचे आणि त्याचे निगेशन्स घ्यायचे. आता द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट इज काय येणार निगेशन P अँड Q. S1 डॅशसाठी निगेशन P ना अँड Q. खाली आला म्हणून ऑरचा सिम्बॉल टाकला. खाली 2 स्विचेस म्हणून ब्रॅकेट घातला. S1 आणि S2 डॅश म्हणजेच काय P अँड निगेशन Q. आणि त्याचा आता ट्रूथ टेबल सुरुवातीला आपण काय म्हणतो इनपुट आउटपुट टेबल आपल्याला घ्यायचं आहे. मग 2 स्विचेस आहे P Q. मग Pच्या कॉलममध्ये 2 ट्रू 2 फॉल्स म्हणजे 2 1 आणि 2 0. Qच्या कॉलममध्ये 1 1 1 0 1 1 1 0. आता याच्यामध्ये निगेशन P लागणार आहे निगेशन Q लागणार आहे. त्यांचे निगेशन्स करून घेतले. नंतर पहिला ब्रॅकेट काय तुमचा निगेशन P अँड Q. मग निगेशन Pचा कॉलमचा विचार करायचा आणि Qचा. त्या दोघं कॉलममध्ये अँडचा टेबल काय सांगतो बोथ ट्रू म्हणजे बोथ 1 असेल तर 1 अदरवाईज फॉल्स. बोथ 1 कुठे थर्ड रोला अदरवाईज फॉल्स. नंतर सेकंड ब्रॅकेट काय तुमचा P अँड निगेशन Q. मग Pचा कॉलम आणि निगेशन Qचा कॉलम दोघांमध्ये कोणती प्रोसेस आहे अँडचा टेबल काय सांगतो बोथ ट्रू देन ट्रू म्हणजे बोथ 1 देन 1. मग कुठे येते सेकंड रोला बोथ 1 देन 1 अदरवाईज 0. आणि मग आता या दोघां ब्रॅकेटमध्ये बरोबर दोघं ब्रॅकेटमध्ये कोणती प्रोसेस आहे ऑरचा टेबल काय सांगतो बोथ फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. बोथ फॉल्स म्हणजे बोथ झिरो कुठे आहे फर्स्ट आणि फोर्थ रोला म्हणून तिथे 0 आला आहे आणि अदरवाईज 1 घ्यायचं आहे. थर्ड एक्झाम्पल बघा त्याची डायग्राम बघा. बॅटरीचं करंट जातं आहे वरती आणि खाली. आता वरती काय आहे S1 म्हणजे P. नंतर ते एका लाईनीत जाते म्हणून त्याच्यामध्ये कोणता सिम्बॉल टाकणार आपण अँड. आणि ते करंट परत 2 लाईनमध्ये जाते वरती आणि खाली म्हणजे S2 डॅशला आणि S3ला. S2 डॅश म्हणजे काय निगेशन Q आणि S3 म्हणजे R. आणि हे दोघं स्विचेस काय आहे पॅरलल म्हणून त्यांच्यामध्ये कोणता सिम्बॉल टाकणार आपण ऑरचा. आता हे वरच्या लाईनसाठी झालं म्हणून त्याला स्क्वेअर ब्रॅकेट घालायचा. मग परत आपण खाली येतो आहे. खाली 2 स्विचेस आहे S2 डॅश आणि S3 डॅश आणि ते दोघं काय एका लाईनमध्ये म्हणजे ते काय आहे सिरीजमध्ये. 2 स्विचेस असल्यामुळे त्यांना साधा ब्रॅकेट घालायचा. मग तो काय S2 डॅश आणि S3 डॅश ना म्हणजे निगेशन Q अँड निगेशन R. म्हणून याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार मग सोल्युशनमध्ये अगोदर बघा फर्स्टच्या सोल्युशनच्या अगोदर ते सगळं दिलेलं आहे P Q R. नंतर निगेशन P निगेशन Q निगेशन R आणि लॅम्प L. हे सगळं तसं लिहायचं आहे. P 2 डॉट करून द स्विच S1 इज क्लोज. Q 2 डॉट करून द स्विच S2 इज क्लोज. R 2 डॉट करून स्विच S3 इज क्लोज. त्या पूर्ण याला 1 मार्क्स आहे. नंतर सिम्बॉलिक फॉर्मला सेकंड मार्क्स आहे आणि ट्रूथ टेबलला थर्ड मार्क्स आहे. असं 3 मार्क्स एक्झाम्पल असतं आपलं. मग आता याच्यामध्ये बघा मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार वरती बॅटरीचं करंट वरती गेलं आहे S1 म्हणजे P. ते एकाच लाईनमध्ये गेलं आहे म्हणून अँड. नंतर ते परत वरती आणि खाली गेलं आहे म्हणजे पॅरलल गेलेलं आहे. पॅरलल गेले म्हणून काय मग तिथे कोणता सिम्बॉल येणार त्या दोघं याच्यामध्ये ऑर. आणि तिथे 2 स्विचेस असल्यामुळे त्याला ब्रॅकेट घालायचं आहे परत आतमध्ये. आणि या पूर्ण टर्मला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घालायचं आहे. नंतर ही पूर्ण टर्म खाली येते म्हणजे पॅरलल होते म्हणजे ऑरचा सिम्बॉल घालायचा. आणि त्याच्यामध्ये खाली 2 स्विचेस आहे. 2 स्विचेस असल्यामुळे ते ब्रॅकेटमध्ये घालायचे आणि त्यांच्यामध्ये कोणती प्रोसेस आहे ते एका लाईनमध्ये असल्यामुळे सिरीजमध्ये म्हणजे काय अँड म्हणजे काय येणार ते निगेशन Q अँड निगेशन R. आणि याचा ट्रूथ टेबल इनपुट आउटपुट टेबल. मग ट्रूथ टेबल तुम्हाला आता आपण भरपूर घेतलेलं आहे वरती पहिल्या याच्यामध्ये
लॉजिकच्या याच्यामध्ये तुम्ही काढाल ना, पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहे. मग पीच्या कॉलममध्ये 4 ट्रू 4 फॉल्स म्हणजे 4 1 4 0. क्यूच्या याच्यामध्ये 2 1 2 0 2 1 2 0. आरच्या याच्यामध्ये 1 1 1 0 1 1 1 0 असे घ्यायचे. मग पहिल्या ब्रॅकेटमधील आतला ब्रॅकेटमध्ये काय आहे, निगेशन क्यू ऑर आर. मग उदाहरण क्यूचं निगेशन करायचं, नंतर त्याच्याशी ऑर म्हणजे निगेशन क्यूचा कॉलम आणि आरचा कॉलम दोघांमध्ये बघायचं. हे सगळं आता आपलं भरपूर झालेलं आहे. स्विचिंग टेबल्स ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर फोर्थ एक्झाम्पलची फिगर तुमच्याकडे असेलच हां. मी फक्त त्याचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला सांगणार आहे. आता फोर्थ एक्झाम्पलमध्ये बघा, बॅटरीचं करंट जातं आहे वरती आणि खाली म्हणजे पॅरलल. आणि पॅरलल म्हटलं आणि 2 स्विचेस आहे ते पॅरलल आहे म्हणून त्यांना बॉक्स घालायचं आहे, कारण बॉक्स कंप्लीट होतं आहे ना. मग काय येणार, पी ऑर क्यू. बॉक्स कंप्लीट झाला, ते एका लाईनमध्ये जातं आहे म्हणून अँड. S2 म्हणून क्यू स्टेटमेंट. नंतर परत ते एका लाईनमध्ये जातं आहे म्हणून अँड. नंतर ते वरती आणि खाली जातं आहे, कारण काय आहे, वरच्या लाईनमध्ये आणि खालच्या लाईनमध्ये जातं आहे म्हणजे ते काय जातं आहे, पॅरलल. मग 2 स्विचेस आहे तिथे म्हणून इथे परत ब्रॅकेट घालायचा. S3 म्हणजे आर आणि पॅरललसाठी काय वापरतो आपण, ऑर. S1 डॅश म्हणजेच काय, निगेशन पी. म्हणून त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, पी ऑर क्यू अँड आर ऑर निगेशन पी. याचं तुम्हाला मी सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे. त्याचा ट्रूथ टेबल तुम्ही तयार करायचं आहे आणि बघायचं आहे हां, कारण ट्रूथ टेबलचे आपले बरेच एक्झाम्पल झालेले आहेत. आता फिफ्थ फिगर. या फिफ्थ फिगरमध्ये करंट जाते बघा, बॅटरीचं करंट वर आणि खाली. वरती परत ते वर आणि खाली जाते. वरची जी लाईन आहे परत 2 ठिकाणी जाते, वरच्या लाईनला पण आणि खालच्या लाईनला, म्हणजे ते काय येणार, पॅरलल. मग आता वरती सगळ्यात S1 म्हणजे पी. पॅरलल खाली येतं आहे ते करंट म्हणजे पॅरलल म्हणजे ऑर. मग आता 2 स्विचेस आहे आणि ते सिरीजमध्ये म्हणून त्यांना ब्रॅकेट घालायचं. काय, S1 डॅश आणि S2 डॅश त्यांना ब्रॅकेट घालायचं आहे. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता हा बॉक्स कंप्लीट झाला म्हणून याला मग स्क्वेअर ब्रॅकेट घालायचं आहे आणि मग ते करंट खाली येतं आहे म्हणून परत काय म्हणणार तुम्ही, ऑर. मग 2 स्विचेस आहे सिरीजमध्ये म्हणून कोणता सिम्बॉल टाकणार, अँड. म्हणून त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट इज. मग त्या काय येणार बघा, पी. S1 म्हणून पी ऑर 2 स्विचेस आहे ते सिरीजमध्ये आणि त्यांना मग ब्रॅकेट घालायचं. 2 स्विचेस असल्यामुळे सिरीजमध्ये असल्यामुळे दोघांमध्ये कोणता सिम्बॉल येणार, अँड म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. वरचा बॉक्स कंप्लीट झाला म्हणून त्याला स्क्वेअर ब्रॅकेट घालायचं आहे. परत खाली येतो आहे म्हणून पॅरलल म्हणून ऑर आणि 2 स्विचेस आहे सिरीजमध्ये S1 आणि S2 म्हणून काय होणार, पी अँड क्यू. त्याचा ट्रूथ टेबल खाली दिलेलंच आहे. आता सेकंड क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आता आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये काय दिलं की आपल्याला सर्किट दिलं होतं आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण राईट केला. आता त्याच्या उलट आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मवरून सर्किट ड्रॉ करायचं आहे. त्याच्यामध्ये आता बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे की निगेशन पी अँड क्यू ऑर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी अँड निगेशन आर. असं फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं. मग इथे पण आपल्याला पी क्यू आर म्हणजे 3 स्टेटमेंट आलेले आहे. मग ते मानून घ्यायचे, पी क्यू आर. पी 2 डॉट करून काय म्हणणार, द स्विच S1 इज क्लोज. क्यू 2 डॉट करून द स्विच S2 इज क्लोज. आर 2 डॉट करून द स्विच S3 इज क्लोज. नंतर त्यांचे निगेशन पण लागणार आहेत, निगेशन पी, निगेशन क्यू, निगेशन आर. इथे नुसतं एवढं लिहिलं तरी चालेल. द स्विच S1 डॅश इज क्लोज. निगेशन क्यूसाठी द स्विच S2 डॅश इज क्लोज. निगेशन आरसाठी द स्विच S3 डॅश इज क्लोज. आणि L 2 डॉट करून द लॅम्प इज ऑन. असं प्रत्येक एक्झाम्पलला आपल्याला लिहायचं आहे. त्याला 1 मार्क्स आहे थोडं लिहिण्यासाठी, ते राईट करायचंच. मग आता पहिल्याचं सर्किट आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा की खालच्या लाईनमध्ये बॅटरी आणि लॅम्प दाखवून द्यायचा. मग बॅटरीचं करंट जातं आहे वरती. मग आता निगेशन पी अँड क्यू पहिला ब्रॅकेट आहे बरोबर. मग अँड म्हणजेच सिरीजमध्ये. मग 2 स्विचेस
निगेशन पी म्हणजेच काय S1 डॅश अँड क्यू म्हणजे S2. मग हे दोन स्विचेस अँड असल्यामुळे ते सिरीजमध्ये दाखवायचे. नंतर ऑर म्हणजे पॅरलल म्हणजे मग खाली यायचं आहे. खाली काय पी अँड निगेशन आर म्हणजे दोघं स्विचेस काय सिरीजमध्ये. पी म्हणजे S1 आणि निगेशन आर म्हणजेच काय त्याला काय देणार मग S3 डॅश. समजलं. आता सेकंड काय बघा एक्झाम्पल पी अँड क्यू ऑर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड आतल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू ऑर पी ऑर आर असा सिम्बॉलिक फॉर्म आहे आपला. मग खालच्या लाईनमध्ये बॅटरी आणि लॅम्प दाखवायचा. बॅटरीचं करंट जातं आहे. मग पहिल्यांदा आता पहिला ब्रॅकेट आहे पी अँड क्यू बरोबर. अँड म्हणजे सिरीजमध्ये म्हणजे दोन स्विचेस पी आणि क्यू म्हणजे S1 आणि S2 हे दोघं सिरीजमध्ये दाखवायचे. ऑर म्हणजे पॅरलल म्हणजे मग ते खाली आणायचं आहे. करंट खाली आणायचं आहे. खाली आणल्यानंतर मग आता ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ती पुढची जी टर्म आहे ती स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे. म्हणून मग आता आपण काय केलं खाली आणल्यानंतर तर पहिल्यांदा काय तुमचा की निगेशन पी म्हणजेच काय S1 डॅश अँड म्हणजे मग सिरीजमध्ये एका लाईनमध्ये पुढे जाऊ द्यायचं आहे. आणि परत ब्रॅकेट आहे आणि त्या ब्रॅकेटमधले 3 स्विचेस निगेशन क्यू पी आणि आर हे 3 स्विचेस काय ऑर म्हणजेच काय असतील ते तिघं एकमेकांना पॅरलल असतील. निगेशन क्यू म्हणजेच काय S2 डॅश आणि नंतर खाली पी म्हणजे S1 आणि आर म्हणजे S3. ओके. मी आता तुम्हाला 2 सर्किट ड्रॉ करून दाखवले. तसेच माझ्या 2-3 एक्झाम्पल आहेत. दोघं तिघांचे सर्किट ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. नाही आल्यास मला विचारा मग. नंतर थर्ड एक्झाम्पल काय आपला पी अँड आर अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट निगेशन क्यू अँड निगेशन आर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे सर्किट दिलेलं आहे त्याला इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट ड्रॉ करायचं आहे. अँड म्हणजे कमीत कमी स्विचेस असणारं सिम्पल सर्किट आपल्याला ड्रॉ करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल अगोदर हे जे सर्किट दिलं आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा. पी आणि तो सिम्बॉलिक जो फॉर्म आलेला असेल त्याच्यामध्ये आपल्याला ते रूल्स वापरून म्हणजे ते लॉज वापरून कोणते कम्युटेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह आयडेंटिटी ते सगळे लॉज वापरून आपल्याला मग हे जे सिम्बॉलिक फॉर्म असेल तो आपल्याला कमीत कमी स्विचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याचं सोल्युशन आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे. मग सोल्युशनमध्ये अगोदर आपण काय करणार याच्यामध्ये किती स्विचेस दिले त्यांनी S1 डॅश आणि S2. मग S1साठी काय म्हणणार आपण पी 2 डॉट करून द स्विच S1 इज क्लोज. क्यू 2 डॉट करून द स्विच S2 इज क्लोज आणि निगेशन पी द स्विच S1 डॅश इज क्लोज आणि खाली द लॅम्प इज ऑन. मग द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार. मग आता बघा बॅटरीचं करंट जातं आहे S1 म्हणजे पी पुढे ते एकाच लाईनमध्ये जातं आहे म्हणजे सिरीजमध्ये म्हणजे अँड आणि नंतर ते वरती आणि खाली जातं आहे म्हणजे पॅरलल जातं आहे. पॅरलल म्हणजेच मग काय ऑर आणि S1 डॅश म्हणजे निगेशन पी ऑर S2 म्हणजे काय क्यू. मग ते स्विचेस आपण आणून घेतले. नंतर आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय लिहिला पी अँड निगेशन पी ऑर क्यू. माझं सिम्बॉलिक फॉर्म आहे आपल्याला युजिंग द लॉज ऑफ लॉजिकचे लॉ वापरून कमीत कमी स्विचेसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता सिम्बॉलिक फॉर्म काय पी अँड निगेशन पी ऑर क्यू. मग इथे अँड पण आणि ऑर पण म्हणजे कोणता लॉ पण आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं ऑपरेशन आहे पी अँड ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मवर अप्लायच करायचं म्हणजे काय ना ते पी अँड निगेशन पी ऑर पी अँड क्यू. मग पी अँड निगेशन पी कॉम्प्लिमेंट लॉ पी अँड निगेशन पी म्हणजे काय तर तुमचाला एफ ऑर दुसरा ब्रॅकेट जसाच तसा पी अँड क्यू एफ ऑर पी अँड क्यू आयडेंटिटी लॉ एफ ऑर पी काय असतं पी. मग पी म्हणजे इथे काय तुमचा ब्रॅकेट म्हणजे काय येणार पी अँड क्यू. झाले का कमीत कमी स्विचेस झाले 2च स्विचेस आलेत. आणि अँड म्हणजे ते 2 स्विचेस काय आहे सिरीजमध्ये S1 आणि S2 दोघं सिरीजमध्ये खाली त्यांना बॅटरी आणि लॅम्प आपण जॉईन केलेलं आहे. नंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला त्यांनी ते बघा बॅटरी आणि लॅम्प नाही दाखवला पण करंट जाताना दाखवलेलं आहे.
बॅटरी आणि लॅम्प दाखवला आहे, बुकमध्ये नाही दाखवला आहे. बुकमध्ये बॅटरी आणि लॅम्प दाखवलेला नाही आहे. मग आता करंट जातं आहे. करंट बघा आता वरती जातं आहे S1 म्हणजे P, पुढे ते एका लाईनमध्ये जातं आहे म्हणजे ॲड, नंतर ते वरती आणि खाली जातं आहे म्हणजे पॅरलल जातं आहे. दोन स्विचेस S2 आणि S3. नंतर आता ही जी पूर्ण टर्म आहे ती पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घालायची आणि परत खाली आल्यावर 3 स्विचेस, खाली आल्यावर 3 स्विचेस आहे आणि ते एकाच लाईनमध्ये म्हणजे सिरीजमध्ये S3 S2 आणि S1. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, निगेशन Q अँड निगेशन R अँड निगेशन Q अँड P. मग दिलेल्या सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म अगोदर राईट करायचा आहे. मग त्यासाठी अगोदर काय, याच्यामध्ये S1 S2 S3 तिघं स्विचेस आहे म्हणून PQR म्हणून घ्यायचं आहे. तसंच S1 डॅश नाही आहे पण मानला तो पण मानला तरी चालतो. नंतर S2 डॅश S3 डॅश म्हणजे निगेशन Q आणि निगेशन R ते पण मानून घ्यायचे आहे. हे सगळं पहिले प्रत्येक एक्झाम्पलसाठी आपल्याला राईट करायचं आहे. मग आता सिम्बॉलिक फॉर्म काय ना दिलेल्या सर्किटचा, S1 म्हणजे P, एका लाईनमध्ये जातं आहे ॲड, 2 स्विचेस आहे पॅरललमध्ये S2 आणि S3 म्हणजे काय म्हणणार तुम्ही, Q और R. मग या पूर्ण टर्मला स्क्वेअर ब्रॅकेट घालायचा आहे, तो खाली आला म्हणून और 3 स्विचेस आहे सिरीजमध्ये म्हणजे काय येणार तुम्ही, निगेशन R अँड निगेशन Q अँड P. मग आता आपल्याला हे जे हा जो आपला सिम्बॉलिक फॉर्म आलेला आहे, आता हा जो सिम्बॉलिक फॉर्म आला आहे आपल्याला याच्यावरती सगळे लॉ ऑफ लॉजिक वापरायचे आहे. मग आता पहिले बघा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे की काय आहे तुमचं, निगेशन R अँड निगेशन Q. मग याच्यासाठी आपण डी मॉर्गन्स लॉ वापरणार आहे. पहिला ब्रॅकेट जसंच तसा स्क्वेअर ब्रॅकेट P अँड Q और R जसंच तसा. सेकंड ब्रॅकेटमध्ये मग डी मॉर्गन्स लॉ आपल्याला उलट वापरायचा आहे. तो काय येणार, निगेशनचा सिम्बॉल बाहेर काढायचा आणि काय म्हणायचं, R और Q अँड पुढचा अँड P तसंच तसा. मग आता बघा पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेट आणि दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेट किंवा पहिला ब्रॅकेट जसंच तसा लिहिला स्क्वेअर ब्रॅकेट, दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ ब्रॅकेट आहे की निगेशन ऑफ R और Q अँड P. मग त्याच्याऐवजी काय म्हटलं मी की P अँड म्हणजे कम्युटेटिव्ह वापरला आहे. P अँड अगोदर घेतला आणि तो ब्रॅकेट नंतर घेतला. मग आता दोघं स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये P अँड आलेलं आहे. मग P अँड कॉमन काढला म्हणून मग आता ब्रॅकेटमध्ये काय उरणार तुमचं आलं, इकडे Q और R हा ब्रॅकेट उरला आहे मधला सिम्बॉल और, आणि इकडे निगेशन ऑफ Q और R हा ब्रॅकेट उरला आहे. मग P अँड म्हणजे काय आलं आहे की ब्रॅकेट आणि निगेशन ऑफ ब्रॅकेट दोघांचा और म्हणजे P और निगेशन P. मग आपल्याला माहिती की P और निगेशन P म्हणजे काय, तर तुमचं आलं T. इथे P म्हणजे आपला ब्रॅकेट समजायचं आहे. लक्षात काय आलं, P अँड T, आणि P अँड T म्हणजेच काय तुमचं आला P. मग P म्हणजे काय आलं तुमचं, एकच स्विच आलं. मग ते एकच स्विच आपल्याला इथे सर्किटमध्ये ड्रॉ करायचं आहे. एकच स्विच S1 आणि मग त्याला बॅटरी आणि लॅम्प आपल्याला दाखवून द्यायचं आहे. फोर्थ क्वेश्चनमध्ये काय बघा, राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट्स, कन्स्ट्रक्ट द इट स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. म्हणजे वरच्या क्वेश्चनसारखंच की दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे आणि त्याचा ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सेम तसंच क्वेश्चन आहे. मग आता फर्स्ट फिगर बघा, फर्स्ट फिगरमध्ये आता बघा पहिलं एक्झाम्पल, पहिली फिगर त्याच्यामध्ये काय की करंटवरती अगोदर S1 म्हणजे P, नंतर एकच स्विच आहे ना, खाली येतं म्हणजे पॅरलल म्हणजे और S2 डॅश म्हणजे निगेशन Q, परत खाली येते. आता खाली 2 स्विचेस आहे आणि ते एकाच लाईनमध्ये म्हणजे ते सिरीजमध्ये, म्हणून त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार मग आता बघा याच्यामध्ये सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्याच्या अगोदर काय की P 2 स्विचेस आहे S1 S2 आणि S1 डॅश S2 डॅश पण आहे. मग PQ निगेशन P निगेशन Q मानून घ्यायची. नंतर त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, P और निगेशन Q और 2 स्विचेस सिरीजमध्ये म्हणून काय येणार, निगेशन P अँड Q. आणि त्याचा स्विचिंग टेबल तुम्हाला काढता येतच असेल. आता भरपूर स्विचेस टेबल काढलेले आहे आपण, ट्रूथ टेबल्स त्याचप्रमाणे. मग आता बघा
याच्या लास्ट कॉलममध्ये सीज द फायनल कॉलम कंटेन्स ऑल एंट्रीज 1 देअरफॉर द लॅम्प विल बी ग्लोज. इंटरप्रिट ऑफ द स्टेट्स ऑफ द स्विचेस. त्याचप्रमाणे ही सेकंड फिगर आहे, याचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही आता काढू शकतात. तो नेक्स्ट पेजवरती आहे. आता सेकंड एक्झाम्पलचं आपण सोल्युशन द्यायचं आहे ना. त्याच्या अगोदर आपल्याला काय याच्यामध्ये किती स्विचेस आहे, S1 आहे, S1 डॅश आहे, S2 आहे, S2 डॅश आहे. मग ते सगळे मानून घ्यायचे. S1साठी P Q निगेशन P निगेशन Q. मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार बघा आकृतीवरनं. P ऑर खाली येतं आहे, खाली 2 स्विचेस आहे सिरीजमध्ये, मग 2 स्विचेस असल्यामुळे ब्रॅकेट घालायचा. S1 डॅश आणि S2 डॅश म्हणून काय होणार निगेशन P अँड निगेशन Q. परत खाली येते ती लाईन म्हणून ऑर म्हणायचं आहे. ऑर परत 2 स्विचेस आहे एका लाईनमध्ये म्हणजे सिरीजमध्ये S1 आणि S2 म्हणून काय होणार तुम्ही P अँड Q. मग आता याचा ट्रूथ टेबल म्हणजे स्विचिंग टेबल तुम्ही काढू शकतात. मग आता याच्या बघा लास्ट कॉलममध्ये बरोबर सीज द फायनल कॉलम कंटेन्स 0 when P is 0 and Q is T, otherwise it contains 1. Hence the lamp will not be glow. Is off on S2 is if S2 is on, otherwise the lamp will glow. ही थर्ड फिगर बघा. थर्ड फिगरमध्ये पण मग S1 S2 डॅश S3 डॅश म्हणजे S1 S2 S3 3 स्विचेस आहे आणि S2 डॅश आणि S3 डॅश म्हणजे तिघं आपण मानून घ्यायचे. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म नेक्स्ट पेजवरती. आता सिम्बॉलिक फॉर्म राईट करण्याच्या अगोदर मग 3 स्विचेस आहे म्हणून P Q R मानून घ्यायचे. त्यांचे निगेशन पण लागतं आहे. मग इथे जरी S1 डॅश नसला तुम्ही लिहून ठेवलं तरी चालेल की निगेशन P निगेशन Q आणि निगेशन R. म्हणजे S1 डॅश इज क्लोज, S2 डॅश इज क्लोज आणि S3 डॅश इज क्लोज. आता त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार. तर बघा पहिल्यांदा करंट पास होतं आहे म्हणजेच काय ना मग तुमचं पहिल्यांदा ते S1कडे जातं म्हणजे P ऑर S2 डॅश म्हणजे निगेशन Q परत खाली येतं म्हणजे ऑर S3 डॅश म्हणजेच निगेशन R. हा एक बॉक्स कंप्लीट होतो आहे म्हणून याला मग स्क्वेअर ब्रॅकेट घालायचा आहे आणि तो पुढे एका लाईनमध्ये जातो आहे म्हणजे सिरीजमध्ये म्हणजे अँड आता परत ते करंट जे आहे ते वरती आणि खाली जातं आहे. वरती गेल्यानंतर एकच स्विच म्हणजे S1 म्हणजे P ते खाली येतं आहे परत खाली म्हणजे पॅरलल म्हणजे ऑर आणि 2 स्विचेस आहे सिरीजमध्ये म्हणजे अँड S2 आणि S3 म्हणजेच काय म्हणणार तुम्ही Q अँड R. त्याला आपला सिम्बॉलिक फॉर्म त्याचा ट्रूथ टेबल तुम्ही ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या लास्ट कॉलममध्ये बघायचं आहे किती एंट्रीज 1 आहेत आणि किती 0 आहे आणि त्याच्यावर आपल्याला तो आपला रिझल्ट तुम्ही राईट करायचा आहे तिथे दिलेलाच आहे. त्याचप्रमाणे मग आता आपला फोर्थ क्वेश्चन संपला आहे. आपला मग इथे फोर्थ क्वेश्चन हा संपला आहे. त्याचप्रमाणे पुढे फिफ्थ क्वेश्चन पण दिला आहे. तिथे आपल्याला फक्त सर्किट ड्रॉ करायचं आहे आणि कमीत कमी स्विचेचं सिम्पल सर्किट आपल्याला तिथे ड्रॉ करायचं आहे. मग आता याप्रमाणे आपलं हे मॅथमॅटिकल लॉजिक हे चॅप्टर आपलं संपलं आहे. मग उद्या आपण मॅट्रायसेस हे चॅप्टर सुरू करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला बघा 11वीमध्ये मॅट्रिक्सचे सगळे डेफिनेशन वगैरे टाईप्स ऑफ मॅट्रायसेस त्याच्यावरचे ऑपरेशन्स आपण मॅट्रायसेस ऑफ ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन जे काय घेतलं आहे ते रिमाइंड करा. मग आपण उद्या मॅट्रायसेस हे चॅप्टर सुरू करूया.